ए घे तुला पैसा पैसा पोहते. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. 3-4 दिवसानंतर सॉरी त्याचं रिझन मी थोड्या वेळानं सांगते तुम्हाला. त्याला पहिला रेडी होते. 3 दिवस कंटिन्यू ब्लॉग नाही अपलोड केला. त्याचा रिझन होता थोडासा, 1-2 दिवस आलशीपणा होता आणि 2 दिवस थोडा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळं नाही केला. सो बरं, आज मस्त ब्लॉग शूट करते आणि लाईव्ह जाते आता, कारण तर मग सगळ्यांशी बोलूया तुमच्याशी. न यो ब्लॉग आहे तो उद्या टाकावा. वरती जावाच्या आधी पहिला भाकर खाते, लई भूक लागली. भाकर खावायला मग मी करवट टरलाय ना, भाकर अर्धी भाकर बस, जास्त नाही. नाश्ता करते, नाश्ता म्हणजे आपली भाकरच खातं ना आपल्या. सो नाश्ता करते ना वरती जाते, लाईव्ह जाते. भाकर वगैरे खाऊन आलो वरती आणि थोडासा लाईव्ह जाऊया याशी बसल्या बसल्या. ही रूम तर मी बनवली चांगली आहे, पण पस्ता राहिलंय. ही अलमारी आहे ना या आया, मला थोडी साफसफाई करायची आहे. तर मम्मीला बोललो थोड्या वेळाने, म्हणजे मी करून ठेवली काल रात्री. आया मला जॅकेटं ठेवते सगळी, ही अशीच खाली पडलेली आहे, तर आणि जॅकेटं ठेवू मस्त. काहीच तुम्हाला यो दाखवला नाही ना मी, क्रेझी काय यो मी आहे, यो माझा फोटो आहे. मी यूट्यूबला टाकलेला का माहिती नाही टाकलं वाटतं, आठवण नाही. सो यो मला गिफ्ट आला आहे आणि कसं वाटतं ते कमेंट करून सांगा. क्रेझी वाटते ना. कम्प्युटर चालू, लाईट बंद करून बघा एकदा. ओहो, हो बघा कसं वाटतंय, क्रेझी. सगळं रेडी आहे. आता फोन सेटअप करते ना, लाईव्ह जाते थोडासा, कारण तर 3 दिवस मी ब्लॉग नाही अपलोड केला. तर बरं लाईव्ह जाऊन 4था दिवस पण फुकट नको घालवायला. लाईव्ह जाऊन बोललेला बरं तुमच्याशी. लाईव्ह वगैरे बंद केली मी, आवरा मजा आली ना सगळ्यांशी बोलून. खतरनाक बाई, खतरनाक. मम्मी आली माझ्या जोडीला, साफसफाई करा. काय मी करते सगळं, उचलायला लागली लाईट वगैरे. सोफा उचलायला लागली वाला, छोटू सोफा एकदम फिट बसलाय रे या परफेक्ट. या एरियामध्ये झोपायला भेटताय या कम्प्युटर आणि AC लावली आम्ही मस्त. आता थंडावा कुलिंग ये रूम मध्ये झोपावे, पण टेन्शन होत नाही. लाईट लावून मी त्यांची. काय विषय माहिती आहे का, काहीच उपयोगाचा नसलेला दिसताना मेकअपचा सामान आहे. आवरा पसारा या नुसताच भरून ठेवलेला. ही मस्त रिकामी आहे, तर मनावर यूज करता येईल. आता पूर्ण साफसफाई केली यांची, ऑलमोस्ट खाली केलाय. नंतर मला सगळं ठेवायचं आहे. जॅकेट कधी ती माझी 1 2 3 4 अजून लय आहेत पक्की जॅकेट आहेत. अजून 2-3 खाली असतील. खाली आलो आणि लाईव्हला सगळी बोलवती कॅट दाखव. कल्लूला बांधलाय, आमचा कल्लू बाहेर जातोय. रियाने खेळवते त्याला. काय कल्लूला घे वरती, घे उचल. लई दिवसांनी रियाने खेळवते त्याला. आणि तो आमचा मास्टर झोपलाय तिकडे. काय लिओ, कल्लू से हाय. लई बाहेर जाऊता. यो बघा, यो आया झोपलाय. लिओ काय बघतोस. फायनली आता जेवायला घेतलाय मी. जेवायला मस्त करवट बनवलाय, थोडासा भात घेतलाय. करवट मी खाईन असं, पण आता काय खावायला लागतंय मग मी काय जबरदस्ती नाही. आज तू ये नाच, आज तर नाच एक डान्स मार. जेवतोस का? जेव र. दात पडलं याच. अरे यार, दात पडलं. घड्याला दाखव पेंटेनचा, दाखव र. दात पडलं याच. हास जरा हास. आज मी लाईव्ह गेलेलो, तो मला सगळी बोलत आजारी आहेस का. आजारी नाही, माझा चेहरा डाऊन चालला काहीतरी. पण आता ओके, काय फ्रेश. आता मी चाललो आमण्याचा जो जॅकेट आणलेला मी फिरायला जायला, तर तो त्याला रिटर्न करते. न त्यांची दिदीशी द्या जाईल. दिदीशी त्यांची नारळ पाणी आणायचं. मला अशक्तपणा वाटते ना तुम्हाला, जरा रिफ्रेश होऊ दे बरं. साफ केलं एकदम साफ. फुलवा नोट एकदम फटाफट साफ करतात. झारा नवीन लावली सगळी. बिकॉज पुण्यपुत्र भवनचा उद्घाटन आहे, मी कोणतर नेता येणार आहे. लास्ट टाइम पण अटल सेतूचा उद्घाटन होता, तो सगळा चकाचक केलेला. असं वाटतंय दर महिन्याला एखाद नेता यावा. एकदम असा डेव्हलपमेंट फास्ट होते, डायरेक्ट फटाफट सगळं करतात. एकदम रस्ता क्लीन, खड्डा बुंजताना एकदम क्लीन करतात. ही झारा बिरा बघा तुम्ही, नवीन लावली सगळी तशी. डेंजर हे बघा, इथेशी पण नवीन लावली सगळी झाडं. स्टेशन काढ आहेत कटिंग कर, ही सगळी नवीन झाडं लावली. डेंजर बाई डेंजर.
असं दर महिन्याला एखाद नाही आला तर मस्त रस्त बिस्त खराबच नाही होणार का बा, गाडी पण खराब नको व्हायला. आमने नशीब आहेच भेटला जिमच्या बाहेर, जिमला आलाय तो, मग त्याला आहेच देते जॅकेटनं असंच गाडीवर जाते. आमण्याने बाई डेंजर ट्रान्सफॉर्मेशन केली, 40 दिवसांनी 10 किलो कमी, काहीच खाय नाही काही नाही, फक्त चपाती म्हणजे गरजेचं आहे तेवढाच खात आहे, ज्या लिहून दिलाय ट्रेनरने तेवढाच खात आहे. डिसिप्लिन पाहिजे रे, बॉडी बनवायची असेल तर डिसिप्लिन पाहिजे. आई आम्ही जाते ना रातचं काही ना काही खातं, एक दिवस जिमला जाईल 3 दिवस नाही जाणार ना, रातभर काही ना काही खाणार. असं डिसिप्लिन ठेवला तर आम्हासारखी बॉडी बनवू शकते काही. हा डिसिप्लिन ठेवला तर बरं बॉडी बनते ना, काय रे? बघा किती बारीक झाला, 2 महिना आधी तुम्ही बघला असाल आमण्याला व्हिडिओ मध्ये, किती मोठा होता. 10 किलो कमी का, किती झाला हल्ली कमी? 18 किलो कमी झाला. आई शिकवत डेंजर, 18 किलो कमी. हा शग्गा आवडतोय. आता दिदीशी आलो ना, ऋत्वीला ट्युशन लावायचं आहे, झोपली बाई. ए उठ ना, नारोल पलवाला आलो मी तुमचं, नारोल. ए उठ, नारोल नाही वाला कौशी उठवते मी तिला, उठत नाही. यांना पैसा आलाय तर काय AC लावून झोपली. मी चालूच नाही करत आहे AC. हा फक्त शो केस आहे ती, त्याला बाहेर वातावरण तर चांगला वाटतंय, ऊन लागते बघ. हा AC लागली म्हणून बाहेर ऊन लागते मरणाचं. नारला तर मस्त आली बघा. चला खोबऱ्याची असली तर चालते, मग पाणी चांगलं लागतंय, भारी लागतं यो पाणी नारळांचा. ऐसा इकत घ्यावले 50 रुपये घेताना पाणी आवरूसाच असतं आणि तांब्या पाणी निघतंय. ऋत्वीला कधी असं चिमटा विमटा घेतलं तरी उठ नाही, सरळ ठेवीला मोबाईल दिला म्हणजे चुकी अरे चुकी काय उठ असा आवाज देते तर नॉर्मल आहे, आवाज देतं माणूस उठत. पुन्हा तर चिमटा हिमटा घेते मी तिथे तरी उठ नाही बाई. ए ऋत्वी, ए ऋत्वी, ए उठ. निघूत रिस्पॉन्स दिलाय, आता रिस्पॉन्स दिलाय. आवरेचं चिमटा हिमटा घेते, गुदगुदल्या करते पायाला तरी काही फरक नाही. असं गुदगुदले गेले आपण डायरेक्ट उठू. हे उठ म्हणजे सोंग केल्याचं वाटतंय झोपायचं. ऍक्टिंग आहे का? ऍक्टिंग पण नाही रे. पृथ्वी, पृथ्वी ट्युशनला जावाच आहे का नाही? 3 वाजलं. आज कोणती 4 वाजता उठते वाटतं. ट्युशन काला हे टायमिंगला ठेवता? झोपाचा टाइम असतो पोरांचा, सकाळच्या लवकर शाळेत जातंय, मग तिला झोप येणारच आहे टायमिंगला. 4-5 वाजता ट्युशन ठेवलं, 5 ते 6 ट्युशन आहे पाहिजे. बीजी बॅच आहे का? डायरेक्ट मारतात माणसा. नारोल भरून इंडियामध्ये वर्षाला एव्हरेज 60 ते 70 लोक मारतात. डेंजर लागत असेल ना फटका, डायरेक्ट ऐसाच वजन गती असतंय. पाण्याला टेस्ट एक नंबर आहे का ये, मला पण बघा. 50 रुपये घेताना औरुषण आणला तर पाणी वावरा नाही ना, चौकून नसते एकदम कुचाट पाणी. डायरेक्ट बॉडी बनवते. नारळ पिलेलं लय चांगलं असतं, हप्त्याला 3दा तरी पिला पाहिजे. आवरं कोवलात ना तर वर्षी परल्या फुटतात डायरेक्ट. तो एक फुटलाय, तो एक फुटलाय. आता यांचा पाणी पितो ना मी. नारळ घेऊन आता घरा आलो. नारळ आणायला गेलो गाडीवर, आणलं नारळ, 4 नारळ आणलं. मग भारी लागतात ना ते, टेस्टला एक नंबर असतं, त्याच्यामुळे बरं घेऊन येते. असं आपण आणलेलं ते तेवढं चवणीला घाण शिकत आणल्यावर. संध्याकाळी परत मला बोलवलेला नेवाले आलो, तवरा तुला मेहनती शाळा घेऊन आलो. वादे से मुकर गया भाई. किती वेळा बंद पडते मशीन? 5 वर्षांनाच बंद पडली का?
माई चौरी करता बोलल्यावर काय आता मशनीला त्रास झालाय. दिदीसला पैसे देते मी 150 रुपये ती जमिनी. आता तिला मी वादा घेता बरं रिक्षाला ये मी तुला 150 देते नाही तुमचा पैसे हे घे बरं किती पैसे पाहिजे फुल पैसा आहे माझ्याकडे. दीदीला पक्का पैसे देते हा था पक्का पैसे पैसा हे घे किती पाहिजे बोल. हे घे चल हे घे चालवता ना तू. अरे नाही पालतो पण हा सगळ्यात माझ्याकडे नोटी 100 50 5ची 1 रुपया 2 रुपया 50ची आहे ही 100ची ही 20ची ही 10ची 5ची. नेपाळला नेपाळचा आहे तो. नेपाळला 200ची नाही 5 रुपयाची आहे या 5च्या 3 हा 10ची 10ची. अरे मी पक्क घेतलेलं पण काय फायदा बरं आपल्या घरात तर चालणार नाही. आपल्या घरी घेऊन जाऊ का दुकानावर. आयो बरं 20 रुपयाचा कावाल दे हा आयो मारील घे चल किती पाहिजे बोल हा ए घे तुला पैसा बोते चांगलं मला काही नाही यार गरीब आहे. लास्ट इयर आलं वाटावतं का बघा बँकेत जावं लागेल. ही 100ची नोट घ्यायची 100ची नेपाळ. मी पैसे आणलेले ना आठवणच नाही म्हणा. आता मी साफसफाई करत होतो दिसलं खंडान होतं खंडान बघलंच नाही मी. बरं ब्लॉग मध्ये दाखवीन असं ठरवलेलं आलेलं तुला आठवणच नाही. चला पैसा बहुत दीदीला पैसा दिला पक्का. संध्याकाळच्या टायमिंगला लई भारी वाटते काय बोलवा नोट. आता हिला सोडायला चालू परत कारीवर दिवसात 3 फेऱ्या नेवाला पण गेलतो असं तुम्हाला वाटतं. रिक्षाला ये बरं 150 रुपये मी देतो. शिवजयंतीला भारी ड्रेसिंग मारलेलं ऋतूने. आता तुम्हाला फोटो दिसत असेल. मला बोलवलं असतं फोटो काढला असता पण भारी. कैस कास नेसलेलीस का हा कास नेसलेलीस का शिवजयंतीला लई भारी दिसत होतीस. कोणी मग कैशी फोटो काढला असतोस का मी आलो असतो. दिदीसला वगैरे सोडून आलो ना 7:30 वाजला. आता चला जिमला जाते हा जिमला नीट प्रॉपर आता रेग्युलर जिम करूया. अंगावर घेतला बाई जसं लिफ्ट मी म्हणा आता उचललंय ना तसंच मी जिमला उचलणार आहे आता डंबल. चला माझ्या स्कूटीचा काहीतरी सीन झाला आहे. आपाप चालतंय आपाप चालतंय. रेस करायची गरज नाही आपाप चालतंय बघा. आपणे आप रेस होत आहे. अरे लाईफच चालली आहे काय सीन झालंय ते आपाप चालतंय. अरे तुझ्या पिटरकडे घेऊन जावं लागेल. आणि ते चॉकचा सीन झाला असेल चॉक केबल घरात झाले असेल. हा आणि मी दुसरा अकाउंट बनवला इंस्टाग्रामला. तो तुम्ही जर नसेल बघला तर जाऊन बघा. कारण तर त्याच्यावर मी अशा रँडम क्लिप टाकत असतो. म्हणजे स्लो मोशन झाला मेन आयडिओ मला आवडत टाकायला स्लो मोशन वगैरे. मी त्यासाठी दुसरा आयडी खोलला आहे आणि त्याच्यामध्ये जिमच्या व्हिडिओ पण बनवतो मी. जिमच्या व्हिडिओ बघा तुम्ही कशा वाटतात तुम्हाला कमेंट करून सांगा. अशा मराठीमध्ये करतात ना तर सगळीकडे मराठीमध्ये करतात. आपण आपले गाणे न केलेलं काय वेळे तर आपले गाणे न गेले आणि 2 रील्स केल्या सध्या तर त्या जाऊन बघा ना कमेंट करून सांगा कशा वाटतं. जिम वगैरे आलो फ्रेश झालो आता आणि ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आणि सॉरी 2-3 दिवस ब्लॉग नव्हता आणि असंच ब्लॉग येतील टाईम टू टाईम. थोडासा प्रॉब्लेम होतं कधी त्यामुळे नाही टाकला. बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय.